बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. अंजनगाव सुर्जी येथे बागेश्वर संस्थानच्या धीरेंद्र शास्त्री यांचा निषेध. अंजनगाव सुर्जी ता प्रतिनिधी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याच्या आरोपावरून अंजनगाव सुर्जी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन केले. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांविषयी चुकीचे व इतिहासाचे विकृतीकरण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेबाबत उपस्थितांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे वक्तव्य कोणताही शिवप्रेमी सहन करू शकत नाही. संबंधित कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी तसेच मोहन भागवत उपस्थित होते. मात्र त्यांनी याबाबत कोणताही विरोध न दर्शविल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री तसेच भाजप व संघाचा निषेध नोंदविला. आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक स्वरूपात टरबूज फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, तसेच धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी. या निषेध आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, रमेश सावळे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, साहेबराव सावरकर, गजानन काळे, राहुल पाटील, सचिन लांडे, धर्मेंद्र जावरकर, शोएब खान, अकबर शाह, अनिल भुयार, अरविंद पखाण, कैलास शिरसाट, शरद लभाळे, अजय डिके, चेतन गीते, आसिफ भाई, मीडिया प्रमुख, नगरसेवक शरद काकड, प्रकाश भदे, स्वराज वानखडे, पंजाबराव येवले, राजू बोबडे, अशोकराव वानखडे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनगाव प्रतिनिधी मनोज मेळे. आताच काही 2 दिवसापूर्वी बागेश्वर संस्थानचा एक महंत समजणारा बागेश्वर, त्याला ज्याला बाबा म्हणतात, त्या बाबाला काळीमा बसणारं वक्तव्य त्यांनी या महाराष्ट्रात येऊन केलं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला मोडतोड करून एक घृणास्पद वाक्य केलं. त्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी रचना मांडायचे प्रयत्न केले. हा आपल्या शिवाजी महाराजांवर केलेला एक प्रकारचा अन्याय आहे. हा आपल्या मराठी माणसावर, शिवाजी महाराजांना मानणाऱ्या माणसावर अपमान आहे. आणि ते वक्तव्य करत असताना विद्यमान सरकारमधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते, केंद्रातले मंत्री उपस्थित होते. आणि या मंत्री महोदयांच्या उपस्थितीत जर एखादा कोणी स्वतःला महाराज समजणारा अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ते खरोखर निषेध आहे. आणि ते निषेधार्थ असल्यामुळे अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटी, ग्रामीण व शहर सर्व आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत. त्या बागेश्वर बाबांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्याला या महाराष्ट्रात प्रवेशबंदी व्हायला पाहिजे अशी आमची काँग्रेस जनाची मागणी आहे. म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही टरबूज फोडून त्यांचा निषेध साजरा करत आहोत. धीरेंद्र शास्त्री जिंदाबाद! धीरेंद्र शास्त्री जिंदाबाद! धीरेंद्र शास्त्री जिंदाबाद! जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मोहन भागवत ज्या स्टेजवर होते त्या स्टेजवर शिवाजी महाराजांबद्दल, जे रामदास स्वामी त्यांच्याबद्दल, जे रामदास स्वामी हे त्यांचे गुरु आहेत किंवा त्या अनेक गोष्टी शरण केल्याच्या अशा गोष्टीच्या धीरेंद्र शास्त्री केला त्याचा निषेध आहे. कुठं हे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदुत्वाचे रक्षण करते आणि हे कुठं काय गोष्टी चालू आहेत. कोणी देश हा बाबाच्या मागं चालला की विज्ञानाकडे चालला. हा जग विज्ञानाकडे जाते आहे, सज्ञान बनते आहे आणि इकडे देश आपला बाबाच्या मागं जात आहे. कशी भारताला कुठे नेऊन टाकसान रे बालताले. महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय.